भरधाव ट्रकने 100पेक्षा जास्त मेंढ्यांना चिरडले. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर एका ट्रकने मेंढ्यांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 100पेक्षा जास्त मेंढ्या ठार झाल्या असून रस्त्यावर मेंढ्यांचा अक्षरशः खच पडला आहे. या घटनेत मेंढपाळाचे लाखो रुपयाचे नुकसान झाले असल्याचं सांगितलं जात आहे. साक्री तालुक्यातील विजापूर या गावाचे मेंढपाळ गुजरात राज्याच्या दिशेने मेंढ्या घेऊन जात होते. पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या आंध्र प्रदेशातील ट्रक क्रमांक AP 31PG0867 या ट्रकने काही क्षणात मेंढ्यांना चिरडले असून यामध्ये अनेक गर्भवती मेंढ्यांचा समावेश आहे. घटनास्थळावर आपले लाखो रुपयाचे नुकसान झाल्याचे मेंढपाळ रस्त्याच्या कडेला आक्रोश करत बसलेले होते. ट्रक चालकास विसरवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. लका गोविंद गोईकर, बाळू सोपान गोईकर, दगडू गोईकर, राहणार विजापूर, तालुका साक्री, जिल्हा धुळे हे मेंढपाळ 600 मेंढ्यांचा कळप घेऊन गुजरातच्या दिशेने निघाले होते. पाठीमागून भरधाव वेगाने आलेले ट्रक चालक रमेश दुंगला यांचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला असल्याचं बोललं जात आहे. घटनास्थळावर मेंढपाळांचा आक्रोश पाहण्यास मिळत होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता ट्रक चालकाच्या निष्काळजीपणामुळे मेंढ्या चिरडल्याचा आरोप मेंढपाळ करीत होते. तसेच नुकसान भरपाईची मागणी करत असताना दिसत होते. महामार्गावर 100 ते 200 मीटरवर मेंढ्यांचे मृतदेह पडले होते. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी अनिल खंडागळे. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा.